परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव येथे आपण आहोत। खरं तर अतिवृष्टीमध्ये या भागाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला होता। सोयाबीन पीक अक्षरशः गुडघ्याभर एवढा पाण्यात खाली गेली होती। या शिवारामध्ये नेमकं सरकारच्या मदतीची काय स्थिती आहे आपण जाणून घेऊया। भैया, किती नुकसान आहे गावामध्ये आणि मदत मिळाली का? मदत अजून 1 रुपयाची मिळाली नाही। अजून कुणालाच मदत मिळाली नाही। सोयाबीन आमचा अजून पाण्यामध्ये आहे, अजून कापायचं राहिलंय, त्याचा खर्च या सोयाबीनचा। आता दिवाळीचा सण आलाय तोंडावर, आज लक्ष्मीपूजन आहे, बाजार राहिलाय, आमच्या लेकरवायचे कपडे आम्ही कसे घ्यावं? अजून सोयाबीनला तर काय मोड फुटलेले, तर कसं कापावं काही कळणं झालं या। सरकार तर म्हणते मदत जमा झाली म्हणून। 1 रुपयाची मदत झाली नाही गोंडगाव इथे, पूर्ण गावामध्ये पूर्ण 1 रुपयाची मदत झालेली नाही। पंचनामे झालेत का? पंचनामे काहीच झाले नाहीत अजून गावामध्ये। पंचनामे झालेत का? नाही झाली सर, पंचनामे झाले नाही, मदत बी नाही। मदत 1 रुपया बी नाही, पंचनामे बी नाही। आणि आता आज लक्ष्मीपूजन आहे, आमची लक्ष्मी शेतात आहे, पाण्यात डुबायली। आणि आता आम्ही काय लक्ष्मीची पूजा करावं आणि काय दिवाळी साजरी करावं? किती शेत आहे तुम्हाला? शेत सर 1 हेक्टर म्हणजे अडीच एकर आहे सर। सोयाबीन किती वर होतं त्याच्यात? सोयाबीन पूर्ण सोयाबीन होतं। मग किती नुकसान आहे यावर्षी? आता काहीच नाही, आज 1 रुपया नाही घरामध्ये। दिवाळी साजरी कशी करायची आता? दिवाळी साजरीच नाही सर, आहे तेच आपले उगा पहिलं काय होईल सगळं ते खायचं, नवीन काहीच नाही। सरकारची मदत रुपया नाही, सरकारची 1 रुपया मदत नाही। पहिले 100 कोटी आले, ते कुठे गेले? मागून 200 म्हणले, ते बी नाही। गोंडगाव शहरामध्ये एका शेतकऱ्याला देखील 1 रुपयाची मदत आलेली नाही। तुम्हालाही नाही? नाही। आली बॅ काही मदत? नाही ना, रुपया नाही, रुपये नाही। मुख्यमंत्री तर म्हणतायत जिल्ह्याला 245 कोटी दिले म्हणून। नाही ना, आमच्या इथे काहीच नाही ना अजून खात्यावर, आमच्या इकडे गोंडगाव मध्ये काहीच नाही आले। मग आता कशी दिवाळी साजरी करायची? दिवाळी कशी साजरी? आता शेतीतच काम, दिवाळी नाहीच काहीच, गोडधोड काहीच नाही काहीच लेकरांसाठी? नाही ना, दिवाळी आणलीच नाही तर कुठली करावं? साजरीच नाही दिवाळी, उत्पन्नच नाही तर सरकारने वेळीच मदत दिली असती तर झाली। मग झाली असती दिवाळी। काका, झाली का दिवाळी? नाही, दिवाळी नाही झाली। मग आता कसं करणार दिवाळी साजरी? काय दिवाळी साजरी करायला काही राहिलंच नाही, काय करावं दिवाळी साजरी? सरकारकडून रुपया नाही? नाही, रुपया नाही। नुसतं आश्वासन एवढ्या कोटी मंजूर झाले आणि तेवढे कोटी मंजूर झाली, द्यायला तर रुपया नाही। प्रशासन म्हणते शेतकऱ्यांची दिवाळी गोळ केली आम्ही। गोड केली, काहीच नाही, रुपया नाही गोंडगावच्या शिवारात, एकही नाही। काका बरोबर आहे, ती आहे गोंडगाव शिवाराची 1 रुपया या गावातील किंवा परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला नाही। सातत्यानं शेतकरी बँकेत खेटे मारतायत, ऑनलाईन पद्धतीने चेक करतायत, मात्र 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला नसल्याचं ग्रामस्थ सांगत आहे। दिवाळीच्या तोंडावरती खरं तर आज लक्ष्मीपूजनाला काय नेमकी पूजा करायची? आमची लक्ष्मी अद्यापही शेतात उभी आहे, पाण्याखाली आहे, मग आम्ही लक्ष्मी पूजन करायचं कसं? असा संतप्त सवाल, भावनिक सवाल खरं तर शेतकरी उपस्थित करतायत। तुर्तास या गावामध्ये प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, गोंडगाव, गंगाखेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।